Hello student, today we are going to learn English grammar. आपण पाहत आहोत preposition. In last video आपण पाहिलं की at कसं वापरायचं, कुठे वापरतात, at हे preposition कुठल्या वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला वापरता येतं, कशा फेजेस असतात हे आपण सगळं पाहिलं आहे. आज आपल्याला पाहायचं आहे preposition about. About कुठे वापरतात, कधी वापरतात, कसं वापरतात, चला पाहूया वेळ न घालवता. ओके, आणि याबद्दल डिटेल माहिती पाहिजे असेल तर व्हिडिओ एंड पर्यंत पहा चला आणि स्किप करू नका. चला पाहूया about. मग about हे जे प्रिपोजिशन आहे हे कसं आहे, सिंपल प्रिपोजिशन आहे. हे कसं प्रिपोजिशन आहे, कंपाऊंड एक असतात आणि सिंपल एक असतात. हे सिंपल प्रिपोजिशन आहे. मग सिंपल प्रिपोजिशन वाक्याच्या मध्ये वापरतात, एंडला वापरतात, सुरुवातीला वापरतात. ओके, त्यामुळे याच्यासाठी काही रूल नाहीये. आता पाहूया about कधी वापरायचं. about वेळेच्या संदर्भात तुम्हाला आसपास असं सांगायचं असेल, about 10 o'clock or about lunch च्या आसपास मी येईल, किंवा आता तू किती वाजता पोहोचशील असं आपल्याला विचारलं कोणी तर आपण म्हणतो 10च्या आसपास मी येईल. त्यावेळेस आपण about वापरू शकतो. म्हणजे ऍटच वापरायचं टाइमला असं काही नाहीये. तुम्हाला मीनिंग नुसार मी प्रत्येक वेळी ते सांगते, तुम्हाला बोलायचं काय, तुम्हाला काय सांगायचं याच्यावर डिपेंड राहतं. ओके, चला मग पाहूया एक दोन सेंटेन्स घेऊन तुम्हाला समजून येईल की आपण about कसं वापरले. इट इज about 10 o'clock. It is about 10 o'clock. कितीच्या दरम्यान आता 10च्या आसपास झाले असतील, आपण असं म्हणू शकतो. It is 10 o'clock. किती वाजले असतील, घड्याळ नाहीये काही नाही आपल्याकडे, मग आपण काय म्हणणार, 10 तरी वाजले असतील. 10च्या आसपास तर वेळ झालाच असेल. या वेळ अशा टाइम आपण जेव्हा बोलतो त्यावेळेस आपण about वापरू शकतो. ओके, चला नेक्स्ट पाहूया. इट इज about lunch hour. पहा, आता लंच आवर असतो, या टाइमच्या आधी सुद्धा आपण about वापरू शकतो. म्हणजे काय, लंचचा जो टाइम असतो, लंचचा जो तास असतो, आपल्याला एखाद्या दिवस आपण ऑफिसला असतो, स्कूलला असतो, लंचचे जे तास असतात ते कसं झालं असेल त्या आसपास. इट इज about आता कसं झालाय, वेळ जेवायची झाल्याची थोडासा अंदाज येतो आपल्याला किती वेळ झाला, एवढे तास झाले तर लंच आवर होणार आहे, त्या ठिकाणी सुद्धा आपण about वापरू शकतो. आता पाहूया, हे वन थिंग झालं की एखाद्या टाइमच्या आसपास या अर्थाने आपण about वापरू शकतो. असे काही क्रियापद आहेत, त्या क्रियापद सामान्यपणे त्या क्रियापदाच्या नंतर आपण about वापरू शकतो. मग कुठले कुठले क्रियापद आहेत चला घेऊया. क्रियापद कुठले आहेत त्याच्यानंतर आपण about वापरू शकतो. कंप्लेंट, आपल्याला एखाद्या सेंटेन्स बनवायचे, मी कंप्लेंट केली, कंप्लेंट अबाउट हिज बिहेवियर असं काही आपण म्हणू शकतो. कंप्लेंट, फाइंड आउट हे सुद्धा एक क्रियापद आहे, याच्यानंतर सुद्धा आपण about वापरू शकतो. जोक, याच्यानंतर सुद्धा आपण about वापरू शकतो. प्रोटेस्ट, देन कॉर्नर, रीड, टीच, वरी, आस्क, इंक्वायर, लर्न. असे काही क्रियापद आहेत. याच्यानंतर या क्रियापदानंतर आपण काय करतोय, about वापरतो. जनरली याच्यानंतर एखादा about वापरला असेल आणि फाइंड द एरर असेल तर तुम्हाला वाटतं हो एन्क्वायरी अबाउट होते, एन्क्वायरी अबाउट दिस केस. देन कॉर्नर, अबाउट कशाबद्दल तरी भांडण असू शकते त्यांचं. अशा प्रकारे तुम्ही या क्रियापदानंतर about वापरू शकतो. ओके, चला नेक्स्ट थिंग आपल्याला पाहिजे मग about अजून कुठल्या कुठल्या पद्धतीने वापरायचे. तर एखादी घटना नजीकच्या काळात घडणार आहे, आपल्याला काय सांगायचंय, एखादी घटना नजीकच्या काळात घडणार आहे त्यासाठी सुद्धा आपण about वापरू शकतो. ओके, म्हणजे कसं, डोंट वरी अबाउट इट, तुम्ही ह्याच्याबद्दल काळजी घेऊ नका, ह्या बाबतीत काळजी घेऊ नका असं आपण म्हणतो, त्यावेळेस आपण काय करतो, about वापरतो. कधी सांगते, त्यातले एक दोन आहेत, याला आपण फेजेस म्हणलं तरी चालतं. about, कीप about, कारण वाचला जास्त येत नाही कीप about, तर आपल्याला वाटतं की नाही इथे थोडंसं एरर आहे, नाही असं वापरतात. वरी अबाउट, सिरियस अबाउट, अशा प्रकारचे काही आहेत आपण ते इथं अबाउट वापरू शकतो.
ओके, चला समजलं असेल तुम्हाला अबाउट कुठे वापरायचं, वेळेच्या आसपास काही क्रियापद पाहिजे त्याच्यानंतर आपण अबाउट वापरतो, किंवा एखादी घटना नजीकच्या काळात घडणार आहे यावेळेस सुद्धा आपण आता एखादी एक जो कोणी असतं ते खूप काळजी करणारे असं आपल्याला वाटते, आता खूप काळजी घडत असतं ते किंवा घडणार असतं, तर त्यावेळेस आपण त्याला म्हणू शकतो डोंट वरी अबाउट इट, इट्स नॉर्मल असं आपण म्हणू शकतो, त्यावेळेस सुद्धा अबाउट वापरतात. चला आज पाहिले आपण प्रिपोजिशन अबाउट, जे की सिंपल प्रिपोजिशन आहे ते कुठे वापरायचं, कधी वापरायचं. काही कंप्लेंट असेल, काही डाऊट असतील कमेंटमध्ये नक्की सांगा. चला व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा कळवा. चला आणि व्हिडिओला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके.